नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये TCS ने विचारलेले अतिशय महत्त्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत। या प्रश्नाचा तुम्हाला समाज कल्याण असो वा ICDS एग्जाम असो अथवा कुठली कॉम्पिटिटिव्ह एग्जाम असो, तिथे तुम्हाला या प्रश्नाचा अवश्य फायदा होईल। तर बघा, पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा। गुरे गोट्यात परतली। कोण? गुरे। काय? तर बघा, कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही। तर मग काय झाला? हा कर्तरी प्रयोग। गुरे। कोण? गुरे। गुऱ्याला प्रत्यय आहे का? नाही। तर मग हा काय झाला? कर्तरी प्रयोग। कर्म आहे का वाक्यात? नाही। तर मग हा काय झाला? अकर्मक कर्तरी प्रयोग। गुरे गोट्यात परतली। काय आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग। क्वेश्चन नंबर 2 बघू। मला गाडीत पहिले आसन मिळावे। या वाक्याचा प्रकार ओळखा। मला एक मिनिट, काय प्रॉब्लेम? मला गाडीत पहिले आसन मिळावे। काय आहे? इच्छा व्यक्त केली। आसन मिळावे पहिले। जेव्हा वाक्यात इच्छा, कर्तव्य, योग्यता, शक्यता यांचा बोध होत असेल, जेव्हा वाक्यातून इच्छा, कर्तव्य, योग्यता, शक्यता यांचा बोध होत असेल आणि क्रियापदाला शेवटी वा, वी, वे जर असे शब्द येत असेल तर ते विद्यार्थी वाक्य असते। कोणते वाक्य असते? विद्यार्थी वाक्य। बघा, क्वेश्चन नंबर 3 आहे, रणांगण या कादंबरीच्या लेखनाचे श्रेय कोणाला दिले जाते? तर बघा, रणांगण या कादंबरीचे लेखनाचे श्रेय विश्राम बेडेकर यांना दिले जाते। क्वेश्चन नंबर 4 आहे, मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो। या वाक्याचा प्रकार ओळखा। तर बघा, हे आहे संयुक्त वाक्य आणि याला आहे म्हणजे संयुक्त वाक्य। जेव्हा दोन वाक्य आणि, व, शिवाय, अथवा, पण, परंतु किंवा परी अशा उभयान्वयी अव्ययांनी दोन वाक्य जोडले असेल तर ते संयुक्त वाक्य असते। क्वेश्चन नंबर 5 आहे, माझी जन्मठेप या आत्मचरित्राचे लेखक कोण आहे? तर बघा, माझी जन्मठेप या आत्मचरित्राचे लेखक आहे विनायक दामोदर सावरकर। विनायक दामोदर सावरकर। क्वेश्चन नंबर 6 आहे, अरे कुठे चाललास इकडे। अरे कुठे चाललास इकडे अधोरेखित केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा। अरे। बघा, अरे, अग, अहो, अरे, अग, अहो असे शब्द आले तर ते कोणतं असते? तर ते असते संबोधन दर्शक। संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते? अरे, अग, अहो असे शब्द आले तर ते कोणते असते? संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अवयव। क्वेश्चन नंबर 7 आहे, कातर शब्दाचा अर्थ असलेला पर्याय निवडा। तर कातरचा अर्थ काय आहे? कातर म्हणजे व्याकुळ। कातर म्हणजे व्याकुळ। क्वेश्चन नंबर 8 आहे, पण, परंतु, परी, किंतु, तरी हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहे? तर बघा, पण, परंतु, परी, किंतु, तरी हे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहेत। क्वेश्चन नंबर 9 आहे, पृच्छा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगा। तर पृच्छा म्हणजे प्रश्न, पृच्छा म्हणजे चौकशी, पृच्छा म्हणजे विचारपूस, तर पृच्छा म्हणजे अडचण होत नाही। तर पृच्छा म्हणजे काय असते? प्रश्न, चौकशी, विचारपूस, पण पृच्छा म्हणजे अडचण होत नाही। क्वेश्चन नंबर 10 आहे, पुढील शब्दाचा प्रकार ओळखा। एडवाडी। बघा, एडवाडी आधी, पूर्वी, रात्री, दिवसा, उद्या, परवा, लगेच, आधी, सध्या, हल्ली असे जर शब्द येत असेल तर ते काय असते? तर ते असते क्रिया विशेषण। कोणते शब्द? एडवाडी, पूर्वी, रात्री, दिवसा, उद्या, परवा, लगेच, आधी, सध्या, हल्ली हे शब्द कोणते असते? क्रिया विशेषण। विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तसेच आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला
लाईक सुद्धा करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या एक्झाम साठी बघत आहे आणि तुमची एक्झाम कधी आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि जे विद्यार्थी नवीन जुळत आहे त्यांनी मला सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. बघा, खुशाल चेंडू या शब्दाचा समानार्थी आशय असलेला पर्याय निवडा. खुशाल चेंडू म्हणजे रंगेल. खुशाल चेंडू म्हणजे रंगेल. क्वेश्चन नंबर 12 आहे. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. वाहने सावकाश चालवा. अधोरेखित शब्द कोणता आहे? सावकाश असेल. चालवा. चालवा काय? क्रियापद. चालवा काय? क्रियापद. आणि सावकाश काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत आहे. कसं चालवायचं आहे? सावकाश. तर काय आहे हे? क्रियाविशेषण. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. चालवाचं आहे पण कसं? सावकाश. तर काय आहे? क्रियाविशेषण. आणि क्रियापद चालवा. क्वेश्चन नंबर 13 आहे. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी ही मराठीतल्या कोणत्या साहित्य प्रकारातील जोडी आहे? तर बघा, वाडा चिरेबंदी आणि मग्न तळ्याकाठी हे एक प्रकारचे नाटक आहे. काय? नाटक. क्वेश्चन नंबर 14 आहे. मी चेंडू खेळतो या वाक्याचा काळ ओळखा. तर बघा, वाक्याच्या क्रियापदाच्या शेवटी तो, ती, ते, त्या, तो, ती, ते, त्या हे जर तो, ती, ते, ता सॉरी त्या नाही, तो, ती, ते, ता हे शब्द येत असेल तर तो कोणता? साधा वर्तमान काळ असतो. काय असतो? साधा वर्तमान काळ. मी चेंडू खेळतो काय आहे? साधा वर्तमान काळ. हे शब्द सुद्धा लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 15 आहे. पत्रास कारंकी. पत्रास कारंकी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर बघा, पत्रास कारंकी या पुस्तकाचे लेखक आहे अरविंद जगताप. कोण आहे? अरविंद जगताप. क्वेश्चन नंबर 16 आहे. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणाचा प्रकार ओळखा. कोणते विशेषण आहे? चांगला. अधोरेखित शब्द कोणता आहे? चांगला. मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणाचा प्रकार काय आहे? तर बघा, मुलगा कसा आहे? चांगला. विशेषण आहे पण कधी आलाय? आधी आलाय म्हणून काय झालं? हे आधी विशेषण. आधी विशेषण अगोदर आलाय म्हणून आधी विशेषण. क्वेश्चन नंबर 17 आहे. देवनागरी या नाटकाचे लेखक कोण आहे? तर बघा, देवनागरी या नाटकाचे लेखक आहे प्रेमानंद गज्वी. देवनवरी आहे. देवनवरी या नाटकाचे लेखक आहे प्रेमानंद गज्वी. क्वेश्चन नंबर 18 आहे. सूत या शब्दाचा विरुद्धार्थी लिंग शब्द कोणता? तर सूतच्या विरुद्धार्थी सुता. सूतच्या विरुद्धार्थी सुता. क्वेश्चन नंबर 19 आहे. मांडलिक होणे या वाक्प्रचारातून कोणता अर्थ सूचित होतो? तर बघा, मांडलिक होणे म्हणजे छोट्या राज्याच्या राजाने मोठ्या राज्याच्या अधीन राहणे. मांडलिक होणे म्हणजे छोट्या राज्याच्या राजाने मोठ्या राज्याच्या अधीन राहणे. क्वेश्चन नंबर 20 आहे. नव्या नव्या कल्पना कारंजाच्या तुषारासारख्या उडू लागल्या. बघा, सारखा, सम, समान, सारखे, परी, प्रमाणे जर असे समानता दाखवणारे शब्द येत असेल तर तो कोणता अलंकार असतो? तर तो असतो उपमा अलंकार. कोणता अलंकार असतो? तो उपमा. कोणते शब्द? सम, समान, सारखे, परी, प्रमाणे असे जर शब्द येत असेल तर तो उपमा अलंकार असतो. क्वेश्चन नंबर 21 आहे. पंक्ती प्रपंच चा समानार्थी शब्द सांगा. तर सांगा. तर बघा काय आहे? तर याचा आन्सर आहे पक्षपातीपणा. विद्यार्थ्यांना तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देत चला. टोटल 60 क्वेश्चन आहे. तुम्हाला 60 पैकी किती स्कोर होते हे तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे. मी आधी सांगायचं विसरलो. जे माझे रेग्युलर स्टुडंट्स आहे ते कमेंट सेक्शन मध्ये प्रश्नाचं उत्तर देत असतात. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 22 आहे. उपवन या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर बघा, उपवन म्हणजे पवन. उपवन म्हणजे पवन. उपवन म्हणजे उद्यान असते. उपवन म्हणजे उद्यान. उपवन म्हणजे उद्यान. ठीक आहे.
भक्ती प्रपंच झालं. अनग, अनग शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर अनग म्हणजे निष्पाप, अनग म्हणजे निष्पाप. नेक्स्ट क्वेश्चन आहे, थोरांकडून सत्य बोलले जाते. बघा वाक्यातील प्रयोग ओळखा. जेव्हा कर्त्याला कडून हा प्रत्यय लागतो तेव्हा तो कोणता प्रयोग असतो? नवीन कर्मणी प्रयोग. जेव्हा कर्त्याला कडून हा प्रत्यय लागतो तर तेव्हा तो कोणता प्रयोग असतो? नवीन कर्मणी प्रयोग. क्वेश्चन नंबर 26 आहे, मांजर उंदीर पकडते. मांजर उंदीर पकडते. तर सांगा कोण पकडते? मांजर. काय पकडते? उंदीर. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. तर हा कोणता प्रयोग झाला? कर्तरी प्रयोग. कोणता प्रयोग आहे हा? कर्तरी प्रयोग. जर बघा कर्ता चेंज केला आणि क्रियापद पण चेंज होत असेल, जसं कुत्रा मांजर पकडतो, बघा क्रियापद सुद्धा चेंज होते, तर तो कोणता प्रयोग असतो? कर्तरी प्रयोग. क्वेश्चन नंबर 27 आहे, कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्प काळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती. तर सांगा. तर बघा कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्प काळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती म्हणजे कपोत वृत्ती. क्वेश्चन नंबर 29, हव्यास शब्दाचा अर्थ असलेला शब्द सांगा. तर हव्यास म्हणजे लोभ. हव्यास म्हणजे लोभ. दिसामासी काहीतरी तेल यावे यातील क्रियापदावरून होणारा योग्य वाक्य प्रकार ओळखा. तर सांगा. तर बघा लिहावे, वाविवे कोणता असतो? विद्यार्थी. कोणता असतो? विद्यार्थी. क्वेश्चन नंबर, गंगाधर गाडगीळ याचा कथासंग्रह कोणता? तर बघा गंगाधर गाडगीळ याचा कथासंग्रह आहे गुणाकार. एक. क्वेश्चन नंबर 31 आहे, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. हंबीररावाने गोंडवनात राहावे. कोणी राहावे? हंबीररावाने. कुठे? गोंडवना. कर्त्यालाही प्रत्यय आहे आणि कर्मालाही प्रत्यय आहे, तर मग हा कोणता प्रयोग झाला? भावे. जेव्हा वाक्यात कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय असतो आणि वाक्यात शेवटी वा वि वे हे शब्द येत असेल तर तो कोणता प्रयोग असतो? भावे प्रयोग. क्वेश्चन नंबर 32 आहे, पुढील पैकी श्लेष अलंकाराचे उदाहरण असलेला पर्याय निवडा. तर बघा श्लेष अलंकार म्हणजे काय? जेव्हा वाक्यामध्ये एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो श्लेष अलंकार असतो. तर बघा याचा आन्सर आहे, हे मेघा तू सर्वांना जीवन देतो. जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आयुष्य. हे मेघा तू सर्वांना आयुष्य देतोस. हे मेघा तू सर्वांना पाणी देतोस. समजलं? जेव्हा वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो श्लेष अलंकार असतो. क्वेश्चन नंबर 33 आहे, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर सूर्य म्हणजे सविता. सूर्य म्हणजे सविता. सूर्य म्हणजे भास्कर. सूर्य म्हणजे रवी. सूर्य म्हणजे आदित्य. सूर्य म्हणजे दिनकर. सूर्य म्हणजे भानू. समजलं? भास्कर, रवी, आदित्य, दिनकर, भानू म्हणजे सूर्य. आणि सिंधू म्हणजे काय असते? तर चला सांगा, कमेंट करा. सिंधू म्हणजे समुद्र. सिंधू म्हणजे समुद्र. क्वेश्चन नंबर 34 आहे, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. तर सौंदर्य, तर सौंदर्य म्हणजे भाववाचक काय? कोणता शब्द आहे? सौंदर्य म्हणजे भाववाचक शब्द. क्वेश्चन नंबर 35 आहे, पुढे दिलेल्या म्हणीचा अचूक अर्थ सांगा. बुडत्याचा पाय खोलात. काय आहे? बुडत्याचा पाय खोलात म्हणजे काय? अवनती होऊ लागली की ती सर्व बाजूंनी होते. अवनती होऊ लागली की ती सर्व बाजूंनी होते. क्वेश्चन नंबर 36 आहे, क्वेश्चन नंबर 36 आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे कर्ते कोण? तर ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? संत ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि संत एकनाथांची काय आहे? भावार्थ रामायण. भावार्थ रामायण. एक मिनिट लिहून देतो. भावार्थ रामायण कोणाची आहे? संत एकनाथांची. आणि संत नामदेवांची काय? नामदेव गाथा. काय आहे? नामदेव गाथा. नामदेव गाथा संत नामदेवांची. आणि संत तुकाराम महाराजांची काय? अथंग गाथा.
काय अभंग गाथा आणि तुकाराम गाथा, अभंग गाथा अथवा तुकाराम गाथा कोणाची आहे? संत तुकाराम महाराजांची. अमृतानुभव चांगदेव पासष्टी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी कोणाची आहे? संत ज्ञानेश्वरांची. आणि दासबोध कोणाचा आहे? तर संत रामदासांचं. दासबोध संत रामदासांचं. तर बघा, अनुकंपा म्हणजे करुणा, अनुकंपा म्हणजे करुणा. क्वेश्चन नंबर 40 आहे, गायीने गवत खाल्ले. कोणी खाल्ले? गायीने. काय करता? काय गायी, गायीला प्रत्यय आहे, तर हा कर्तरी प्रयोग असेल का? नाही. काय खाल्ले? गवत. काय कर्म? काय गवत. कर्माला प्रत्यय आहे का? नाही. तर मग हा कोणता प्रयोग झाला? कर्मणी. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी प्रयोग नाही होणार. कर्माला प्रत्यय आहे का? नाही, म्हणून काय झाला? कर्मणी प्रयोग. क्वेश्चन नंबर 41 आहे, कोल्याची कोलेकुई, कोल्याची कोलेकुई. ओरड कोणाची असते? गाढवाची. कावकाव कावड्याची. भुंकणे कुत्र्याचे. डळकाळी कोणाची असते? वाघाची डळकाळी. सिंहाची गर्जना, गायीचे हंबरणे, म्हशीचे रेंकणे, कबुतराचे आणि पारव्याचे काय असते? घुमणे, घुबडाचे धुतकार आणि हत्तीचे चित्कारणे, हत्तीचे चित्कारणे, वाघाची डळकाळी, सिंहाची गर्जना, गायीचे हंबरणे आणि म्हशीचे रेंकणे आणि कबूतर आणि पारव्याचे घुमणे आणि घुबडाचे धुतकार. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि कोल्याची कोलेकुई. क्वेश्चन नंबर 42 आहे, व्याकरण दृष्ट्या बरोबर शब्द सांगा. तर बघा काय आहे, तर याचा आन्सर आहे सुश्रूषा, सुश्रूषा. ठीक आहे, लहान शू, मोठा श्रू आणि शा. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 43 आहे, अधपतन या संधी विग्रहाचा योग्य संधी शब्द शोधा. तर अधपतन म्हणजे अधपतन, लक्षात ठेवा. जसं तसं, अधपतन अधपतन, जास्त डोकं नका लावू याच्यात. जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? तर बघा, जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. या वाक्यातील जो हे सर्वनाम संबंधी सर्वनाम आहे. क्वेश्चन नंबर 45 आहे, वेणीपणी हे कोणत्या प्रकारच्या समासाचे उदाहरण आहे? तर बघा, वेणीपणी कोणत्या प्रकारचं आहे? चला सांगा. तर हे आहे समाहार द्वंद्व. वेणीपणी, बाजारहार, मीठ भाकर, शेतीवाडी, चहा पाणी, केळ कचरा, भाजीपाला. वेणीपणी, बाजारहार, मीठ भाकर, शेतीवाडी, चहा पाणी, केर कचरा, भाजीपाला हे कोणत्या समाहार द्वंद्वचे उदाहरण आहेत. क्वेश्चन नंबर 46 आहे, हालचाल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर सांगा, हालचालचा काय येईल? हालचाल म्हणजे चलन वलन, हालचाल म्हणजे चलन वलन. पृथ्वी या शब्दात समानार्थी शब्द नाही. तर पृथ्वी म्हणजे अवनी, पृथ्वी म्हणजे क्षमा, पृथ्वी म्हणजे वसुंधरा. पृथ्वी म्हणजे काय असते? पृथ्वी म्हणजे क्षमा, पृथ्वी म्हणजे धरणी, पृथ्वी म्हणजे भू, पृथ्वी म्हणजे भूमी, हे सर्व शब्द. आणि दारा म्हणजे काय असते? तर दारा म्हणजे पत्नी, दारा म्हणजे कांता. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 48 आहे, त्यांच्या घरात आंब्याचा समूहवाचक शब्द ओळखा. आंब्याचा काय असते? तर आंब्याची अळी असते, आंब्याची अळी. नाण्याची चढत आणि केळाचा घड. आणि घोष कशाचा असते? फळांचा. घोष कशाचा असते? फळाचा. आंब्याची अळी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 49 आहे, चंदन करणे म्हणजे नाश करणे, चंदन करणे म्हणजे नाश करणे. क्वेश्चन नंबर 50 आहे, मीनाने बसल्या बसल्या 2 कपडे शिवले. या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. या वाक्यातील क्रियापद काय? शिवले. शिवले कसं? बसल्या बसल्या. तर काय? बसल्या बसल्या काय क्रियाविशेषण आहे. क्वेश्चन नंबर 51 आहे, ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर. तर सांगा. तर बघा,
ग्रंथात मागवून इतरांनी घातलेला मजकूर म्हणजे प्रक्षिप्त. काय असते? प्रक्षिप्त. क्वेश्चन नंबर 52 आहे, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे ते ओळखा. तर सांगा. तर कोणता आहे ते? प्रादुर्भाव. प्रादुर्भाव बी. ठीक आहे, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 53 आहे, चांदण्या रात्रीचा पंधरवडा. तर चांदण्या रात्रीचा पंधरवडा म्हणजे शुक्ल पक्ष. काय आहे? शुक्ल पक्ष म्हणजे चांदण्या रात्रीचा पंधरवडा. आणि अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा म्हणजे काय असते? कृष्ण पक्ष. अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा म्हणजे कृष्ण पक्ष आणि चांदण्या रात्रीचा पंधरवडा म्हणजे शुक्ल पक्ष. लक्षात ठेवा. पुढील पैकी केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. तर कोणता शब्द असते? नंतर असते का? नाही. किंवा असते का? नाही. किंवा न्यूनत्व बोधक देखील असते का? नाही. तर काय? अरे बापरे. अरे बापरे हा केवळ प्रयोगी अव्यय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर सांगा. सर्वनाम कोणता आहे? स्वतः. स्वतः हे सर्वनाम आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे? तर हे आहे आत्मवाचक सर्वनाम. आणि विद्यार्थ्यांना सांगा, सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहेत? किती आहे? सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहे. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहे. आणि टोटल किती प्रकारचे सर्वनामे आहे? तर 9 सर्वनामे आहेत. किती सर्वनामे आहे? 9. आणि सर्वनामाचे प्रकार 6 आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 56 आहे, अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अपकर्ष, उत्कर्ष. अपकर्ष, उत्कर्ष विरुद्धार्थी शब्द. 57 आहे, कंसातील विरामचिन्ह ओळखा. तर हा कोणतं विरामचिन्ह आहे? सांगा. तर हे आहे अर्धविराम. अर्धविराम आहे. पूर्णविराम, पूर्णविराम. स्वल्पविराम काय असते? स्वल्पविराम म्हणजे कॉमा. स्वल्पविराम म्हणजे कॉमा. उद्गार चिन्ह, एक्सक्लेमेटरी साइन. ठीक आहे. आणि हे कोणतं आहे? अर्धविराम. क्वेश्चन नंबर 58 आहे, वाक्यातील नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द येतो त्याला काय म्हणतात? तर बघा, वाक्यातील नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द येतो त्याला सर्वनाम म्हणतात. काय म्हणतात? सर्वनाम. पुरणपोळी या शब्दाचा योग्य समास ओळखा. तर सांगा काय आहे ना? पुरण घालून केलेली पोळी कोणता समास आहे? तर हा आहे तत्पुरुष समास. पुरणपोळी, कांदा पोहे असे बरेचसे शब्द असतात. ठीक आहे. शेवटचा क्वेश्चन आहे, तारकांच्या रिकामी जागी योग्य समूहाचक शब्द सांगा. तर तारकांचा काय असतो? तर तारकांचा पुंज असतो. काय असतो? तारकांचा पुंज. आणि ताऱ्यांचा पुंजका. लक्षात ठेवा, तारकांचा पुंज आणि ताऱ्यांचा पुंजका आणि केसांचा सुद्धा पुंजका असतो. ठीक आहे. घोडका कोणाचा असतो? तर घोडका असतो मुलांचा. टाटवा फुलझाडांचा टाटवा आणि संघ खेळाडूंचा. खेळाडूंचा संघ, फुलझाडांचा टाटवा, मुलांचा घोडका आणि तारकांचा पुंज आणि ताऱ्यांचा पुंजका, केसांचा पुंजका. विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या एक्झाम साठी बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमची एक्झाम कधी आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे आणि तुमची एक्झाम कधी आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.